नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओपासून स्टेट बोर्ड सामान्य विज्ञान ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण कंबाईन 2023साठी आपण फिजिक्स या विषयामधील आपण जे गणिताचे प्रश्न आहे किंवा गणिताचे जे प्रॉब्लेम आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण बघितलं मुलांनो की जे 2023मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही कंबाईन होणार आहे, म्हणजे दोन्ही पण परीक्षेसाठी फक्त एकच परीक्षा होत आहे. त्यामुळे मुलांना आपल्याला जे स्टेट बोर्ड आहे यावर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यावा लागणार, कारण विज्ञान या विषयामधील आयोग आपल्याला मुलांना नेहमी स्टेट बोर्डावरचेच प्रश्न जास्तीत जास्त विचारतात. त्यासाठी मुलांना आपल्याला जे फिजिक्स या विषयामधले जे प्रॉब्लेम आहे हे सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 2023मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची जी एक्झाम होत आहे यामध्ये जो सायन्स हा जो विषय आहे हा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आहे. म्हणजे आपण जेव्हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो त्याच वेळेस आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला फिजिक्समधले जे प्रॉब्लेम आहे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे किंवा ते सोडवता आले पाहिजे. यासाठी आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे. अशाच महत्त्वाचे व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर नक्की व्हिडिओला लाईक करसाल आणि तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर शेअरसुद्धा करसाल. आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे, यामध्ये आपण गतीचे नियम यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत. आता हे प्रश्न मुलांना आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, कारण आपल्या स्टेट बोर्डामध्ये हे आपल्याला प्रश्न देण्यात आलेले आहे. त्यानंतर बघितलं मुलांनो तर आता आपल्याला जे नोटिफिकेशन आलेलं आहे MPSCचं, यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याचबरोबर राज्यसेवा या सर्व परीक्षेची जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत असल्यामुळे आपला सरावसुद्धा ऑनलाईन करण्यासाठी एक मुलांनो मी ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. हे सेंटर यवतमाळ या शहरामध्ये आपण सुरू केलेलं आहे. या सेंटरचा तुम्हाला फायदा का होणार मुलांनो, आपली परीक्षा ऑनलाईन होत असल्यामुळे आपल्याला जे कम्प्युटर स्क्रीनवरचे प्रश्न वाचून ते प्रश्न सोडवण्याची आपल्याला सवय होण्यासाठी म्हणजे सराव होण्यासाठी आपण हे सेंटर सुरू केलेलं आहे. यानुसार मुलांनो तुमची जे पण कम्प्युटरवरच्या स्क्रीनवरचे जे पण प्रश्न आहे हे प्रश्न वाचण्याची तुमची रीडिंग स्पीड इथे मुलांनो यामधून इम्प्रूव्ह होणार. त्या उद्देशाने आपण हे सेंटर सुरू केलेलं आहे. इथे मुलांना बघितलं तर एका सॉफ्टवेअरच्या हेल्पनुसार आपण हे टेस्ट इथे पूर्ण डिझाईन केलेलं आहे. त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्रातील जे बाकीचे शहर आहे किंवा आपण बघितलं गावामध्ये आपल्याला हे सेंटर सुरू करायचं आहे. त्यासाठी बघितलं तर ज्या पण शिक्षकांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे आणि त्यांना असं वाटत असेल की आपण ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू करायला पाहिजे, अशा संबंधित व्यक्तींनी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सुरुवातीला आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डामध्ये दिलेला आहे. पहिला आपल्याला पूर्ण प्रश्न आपण समजून घेऊ, त्यामध्ये का विचारलेला आहे हे आपण समजू आणि नंतर प्रश्न सॉल्व करू. सुरुवातीला प्रश्नाकडे बघू. प्रश्न दिलेला बघा, सोराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण करण्यास तिने कापलेले अंतर आणि तिचे झालेले विस्थापन किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे बघा मुलांनो दोन गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक आहे अंतर आणि दुसरं आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे काय होते तर डिस्प्लेसमेंट. आता अंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की डिस्टन्स. आता डिस्टन्स आणि विस्थापनमधला फरक काय ते लक्षात घेऊ. जसं बघा काळजीपूर्वक थोडंसं कॉन्सेप्टकडे लक्ष द्या की बघा अंतर आणि विस्थापनमधला नेमका फरक काय. जसं बघा ए हा जो व्यक्ती ए या पॉईंटवरून बी या पॉईंटवर गेला असेल, बी या पॉईंटवरून आपण बघितलं तर सी या पॉईंटवर गेला असेल, तर त्याचं एकूण जे अंतर असणार हे ए टू बी, बी टू सी यांची आपण काय करणार बेरीज, म्हणजे आपल्याला काय भेटणार एकूण अंतर. आता दुसरं बघितलं तर मुलांना विस्थापन म्हणजे काय. विस्थापन म्हणजे काय होते तर कमीत कमी अंतर. लक्षात ठेवायचं एक कीवर्ड, कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. त्याचबरोबर विस्थापन म्हणजे काय तर रेषीय अंतर, म्हणजे सरळ जे अंतर असेल त्याला आपण काय म्हणतो विस्थापन. जसं आपण बघितलं तर हा ए टू बी गेला, बी टू सी गेला, पण आपल्याला काय करायचं विस्थापन म्हणजे कमीत कमी, म्हणजे याचा अर्थ ए टू सी असा आपण तिरपा गेलो म्हणजे हे काय होणार झालं आपलं विस्थापन, म्हणजे काय म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. या दोन गोष्टी लक्षात ठेवा की विस्थापन म्हणजे काय म्हणतो आपण रेषीय अंतर. ही एक कॉन्सेप्ट इथे लक्षात द्या.
आता ही जी स्वराली आहे ही स्वराली वर्तुळाकार मैदानावर फिरत आहे, म्हणजे ए या बिंदूपासून हिने सुरुवात केलेली आहे, ही अशी पूर्ण फेरा मारून पुन्हा एच्या बिंदूवर येणार, म्हणजे हिने एकूण जे अंतर कापलेलं आहे, लक्ष द्या, एकूण अंतर म्हणजे काय, तर या जो वर्तुळ आहे या वर्तुळाचा जेवढा पण परिघ असेल, या वर्तुळाचा जेवढा पण परिघ असेल तेवढा तिने काय केलेला असेल, अंतर कापलेलं असेल, म्हणजे अंतर बरोबर तर आपल्याला लक्षात येतं की काय होत आहे, परिघ होत आहे, ही एक कॉन्सेप्ट आहे। दुसरं बघितलं तर आपल्याला विस्थापन काढायचं आहे। विस्थापनसाठी एक लक्षात घ्या, विस्थापन म्हणजे म्हणतो आपण की एका सरळीय रेषेतलं अंतर म्हणजे काय होते, विस्थापन। पण हे जे स्वराली आहे ही तर बघितलं तर वर्तुळाकार या मैदानावर फिरत आहे, वर्तुळाकार मैदानावर फिरत आहे, म्हणजे हिने कोणतंही सरळ म्हणजे एका सरळ रेषेतलं अंतर हिने पार केलं नाही, म्हणून याचं जे विस्थापन असणार, विस्थापन असणार, हे विस्थापन नेहमी किती असणार, शून्य। विस्थापन किती असणार, शून्य, कारण विस्थापन हे बघितलं तर एक सरळ रेषेतलं जे अंतर असते त्याला आपण म्हणतो विस्थापन, म्हणजे एक तर उत्तर आपल्याला मिळालं की किती, विस्थापन म्हणजे काय आहे, शून्य। दुसरं बघू आता एकूण अंतर, अंतर म्हणजे काय होते, परिघ। मग परिघाचा फॉर्म्युला काय होतो, 2 गुणेला पाय गुणेला किती, आर, आर म्हणजे त्रिज्या, 2 गुणेला पायची जी व्हॅल्यू असते ही असते 22 भागेला 7 गुणेला आर, आर दिलेला आहे आपल्याकडं 100। आता आपण 2 गुणेला 22 केलं तर हे ते 44, त्याच्यावर आपण 2 शून्य देऊ, भागेला किती, 7 देऊ। आता आपण बघितलं तर 7 7 49 होते, पण 7 सकम 42 होते, त्याला आपण भाग दिला तर हे उत्तर येते 628.6 मीटर। मीटर का बरं घेतलं तर आपण अंतर याचं एकक आपण मीटरमध्ये घेतो, कारण आपल्याला दिलेले जे आपण आहे हे आपल्याला सुरुवातीला मीटरमध्ये दिलेली आहे त्रिज्या, म्हणून उत्तरसुद्धा काय येणार, मीटरमध्ये। म्हणजे या प्रश्नावरून आपण 2 कॉन्सेप्ट समजलेली आहे की एक तर बघितलेला अंतर आणि दुसरं आहे विस्थापन, म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे। एक आणखी प्रश्न घेऊ आपण पुढे। आता आपण मग बघितलं मुलांनो, आपल्याला जो स्टेट बोर्डामध्ये बघितलं तर गती हा जो आपल्याला विषय म्हणजे एक चॅप्टर दिलेला आहे, या गतीसोबत या गतीचे प्रकार दिलेला आहे, त्याचबरोबर या गतीचे समीकरण दिलेले आहे, त्याचबरोबर गतीचे नियमसुद्धा दिलेले आहे। तर येणाऱ्या परीक्षेमध्ये बघितलं त्या समीकरणावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी आता आपण समीकरणावरचे गणितावरचे प्रश्न बघू। प्रश्न पहिले समजून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला तिन्ही पण समीकरण इथे समजून सांगतो की या समीकरणामध्ये कशाचा कोणासोबत संबंध आहे, हे आपल्याला समजलं तर त्यावरचे आपण प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो। पहिला प्रश्न समजून घेऊ। प्रश्न दिला बघा, एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, मीटर प्रति सेकंदचा वर्ग या तोरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते, तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले। म्हणजे एक विमान आहे, काळजीपूर्वक लक्ष देऊ, एक विमान आहे। आता हे विमान काय करत आहे का, या धावपट्टीवर तो धावून राहिलेला आहे, हा धावून राहिलेला आहे तर त्याचं त्वरण दिलेलं आहे, पण हा किती सेकंद धावत आहे तर 30 सेकंद धावत आहे, नंतर इथून तो काय करत आहे, हवेत उडत आहे। म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की इथून इथपर्यंतचं याने अंतर किती पार केलेलं आहे। ओके, इथपर्यंत ठीक आहे। आता यामध्ये बघा मुलांनो 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एक बघा त्वरण, त्वरण म्हणजे काय म्हणतो, तर त्वरणसाठी एक सिंपलचा कीवर्ड लक्षात ठेवा, त्वरण म्हणजे काय तर वेगातील बदल। वेगातील बदल म्हणजे काय होतो, वेगातील बदल किंवा वेगातील फरक म्हणू, तर याला आपण काय म्हणता येणार, तर वेगातील बदल म्हणजे काय म्हणू आपण, तर त्वरण। ही एक कॉन्सेप्ट इथे लक्षात आलेली आहे। आता वेगातील बदल माहिती आपल्याला त्वरण होते, तर एक इथे आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे पण समीकरण आहे हे समीकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहे किंवा या समीकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा संबंध आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर पहिला जर समीकरण बघितलं मुलांनो, तर हे पहिलं समीकरण आहे व्ही बरोबर किती, यू अधिक ए गुणिला टी। यामधला व्ही जो असतो हा असतो अंतिम वेग आणि यू बरोबर बघितलं तर सुरुवातीचा वेग, बरोबर आहे, आणि ए म्हणजे काय म्हणू आपण, त्वरण, आणि टी म्हणजे काय होतो, काल। म्हणजे या आपला जो पहिलं समीकरण आहे या समीकरणामध्ये आपल्याकडे वेग आहे, त्याचबरोबर दुसरं आपण बघितलं तर काल आहे, काल आहे, वेग आणि काल यांचा आपल्याला काय दिलेला आहे, जो संबंध आहे
तो कोणत्या ह्याच्यात दिलेला आहे तर पहिल्या समीकरणामध्ये. कारण इथं वेग जो आहे मुलांनो म्हणजे त्वरण म्हणजेच काय तर वेगातील बदल. दुसरं आपण बघितलं तर इथे काय दिलेलं आहे टी म्हणजे काल दिलेला आहे. त्याचबरोबर सुरुवातीचा वेग शेवटचा वेग, अंतिम वेग आणि हा सुरुवातीचा वेग. म्हणजे पहिलं समीकरण हे वेग आणि कालाच्या संबंधित आहे. सेकंड नंबरचं जो समीकरण आहे मुलांनो हे बघितलं तर यस बरोबर किती होते यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यामध्ये बघितलं आपण तर विस्थापन, यस म्हणजे काय होते विस्थापन आणि दुसरं बघितलं मुलांनो तर काल यांचा संबंध दिलेला आहे. म्हणजे दुसरं जे आपलं समीकरण आहे यामध्ये विस्थापन आणि कालाचा संबंध दिलेला आहे. यस म्हणजे काय होते विस्थापन, काल म्हणजे काय होतो तर टी. तिसऱ्या क्रमांकाचं बघता येते. तिसऱ्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. व्ही स्क्वेअर बरोबर किती तर यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. यामध्ये बघितलं तर यस म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि दुसरा दिलेला आहे वेग म्हणजे अंतिम वेग आणि हा काय सुरुवातीचा वेग. म्हणजे तिसरं समीकरण हे आपल्याला विस्थापन व दुसरं काय म्हणून आपण वेग यांचा संबंध दाखवतो. आता ही झालेली आहे कॉन्सेप्ट. आता आपण बघता येते की प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर त्वरण म्हणजे काय असतो वेगामधला बदल. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू दिलेली आहे. ए बरोबर किती आहे तर 3.2 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. त्याचबरोबर आपल्याकडे टाईम दिलेला आहे म्हणजे टी दिलेला आहे म्हणजे तो आहे 30 सेकंद. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की यांनी इथून इथपर्यंतचं अंतर किती. म्हणजे हे अंतर आपण बघितलं सरळ आहे. सरळ म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. सुरुवातीला आपण बघितलं काळजीपूर्वक लक्ष देऊ की सुरुवातीला आपण बघितलं तर हे विमान स्थिर होतं. स्थिर असताना त्याचा जो काय म्हणून वेग आहे सुरुवातीचा वेग हा का असणार 0. म्हणजे यूची व्हॅल्यू किती आहे 0. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येत आहे की आपल्याला इथे त्वरण दिलेलं आहे, दुसरा दिलेला आहे काल म्हणजे वेळ दिलेला आहे. म्हणजे हे आपण कोणत्या समीकरणानुसार आपण प्रश्न सोडवायला पाहिजे तर विस्थापन आणि काल म्हणजे कोणत्या सेकंडनुसार. म्हणजे यस बरोबर किती आहे यू टी अधिक हाफ ए टी स्क्वेअर. इथपर्यंत ठीक आहे. आता आपण यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू म्हणजे आपल्याला विस्थापन मिळणार. आता यूची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. 0ने आपण कोण्या पण संख्येला बोललं तर उत्तर किती ते 0 अधिक हाफ गुणेला ए म्हणजे काय तर त्वरण 3.2 गुणेला टीचा वर्ग म्हणजे काय तर सेकंदाचा वर्ग म्हणजे किती 30चा वर्ग. आता याला आपण सॉल्व करू तर हे किती होणार 1/2 3.2 3चा वर्ग किती होतो 9 आणि हे 2 0. त्याचं उत्तर बघितलं ना आपण एक्झॅक्टली जे उत्तर आहे हे 1440 मीटर एवढं का असणार याचं डिस्प्लेसमेंट असणार. म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी झेप घेतलं त्यावेळेस त्यामधलं जे अंतर आहे हे किती असणार तर 1440. आणखी यावरचा आपण एक थोडासा वेगळ्या कॉन्सेप्टवरचा प्रश्न बघू. इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात द्यायचा की त्वरण म्हणजे काय म्हणतो तर वेगातील बदल. बरोबर आहे की पृथ्वीवरून आपण एखादी कोणती पण गोष्ट वरती फेकली बरोबर आहे तर हिचा जो वेग आहे सुरुवातीला वेग का असणार जास्त असणार. हा वेग बघितलं तर कमी 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 होत जाणार आणि मग हा वेग 0 झाला तर ती काय येणार वस्तू खाली येणार. हे कशामुळे होत आहे तर गुरुत्वाकर्षण म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनुसार हे काय होतं पूर्ण इथे घडत आहे. पण याची जी डायरेक्शन बघितली तर ही डाऊनवर्ड आहे. बरोबर आहे. जाता आपण वरती पण आपल्याला खिचून कोण राहिलेला आहे म्हणजे खालच्या ठिकाणी कोण ओढत आहे तर हा जी. म्हणून या जीची व्हॅल्यू किती घेणार निगेटिव्ह. बरोबर आहे. त्याचबरोबर जीची जी व्हॅल्यू असते ही असते जीची व्हॅल्यू 9.8 असते. आता ही दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. यावर आपण दुसरा प्रश्न इथे सॉल्व करू. प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष देऊ का बघा. एका कांगारूची क्षितिज लंब दिशेने 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारण्याची चाल किती असं आपल्याला म्हटलेलं आहे. चाल म्हटलेलं आहे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. चाल आपल्याकडे बघितलं तर मुलांनो एक अंतिम चाल म्हणजे व्ही आहे. त्याचबरोबर सुरुवातीची चाल म्हणजे काय आहे यू आहे. आता आपल्याला व्ही काढायचं का यू हे तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो कांगारू आहे हा कांगारू मुलांनो अशा प्रकारचा आपल्याला दिसून येते. बरोबर आहे. इथं याचे पाय. आता हा कांगारू बघितलं मुलांनो तर आपल्या जागेवरूनच काय करते उडी मारते. म्हणजे हा याचा पृष्ठभाग असेल तर या पृष्ठभागावरून बघितलं तर हा कांगारू असा आपल्याला वरती
जाग्यावरच काय होतं, हा उडताना दिसतो. इथे त्याला मुलगा राहते छोटासा, बरोबर आहे. म्हणजे काय तर हा जागेवरूनच काय करत आहे, उडी मारत आहे, बरोबर आहे. आणि नंतर गुरुत्वाकर्षणाच्यामुळे तो काय येणार, खाली वेळानंतर काय येणार, पुन्हा खाली येणार. म्हणजे हा इथून इथपर्यंत उडी किती मारली यांनी, 2.5 मीटर, बरोबर आहे. मग हे उडी कुठून मारली, तर त्याच्या स्थिर पोझिशनवरूनच मारली. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नामध्ये आपल्याला याची आली सुरुवातीची, म्हणजे स्थिर असता होता त्यावेळेची आपल्याला याची स्पीड काढायची आहे, म्हणजे सुरुवातीची स्पीड काढायची आहे. कारण याची अंतिम स्पीड काय असणार, 0. कारण हा हवेत स्थिर नाहीच झाला, तो काय आला, पुन्हा गुरुत्वाकर्षणामुळं खाली आलेला. म्हणजे या प्रश्नामध्ये आपण बघितलं तर आपल्याला 2.5 मीटर उंची उडी मारली. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडं यस दिलेला आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती, 2.5 मीटर. कारण हा जो उडी आहे हा सरळ दिशेनेच मारत आहे. इथं बघा मुलांनो, क्षितिज लंब म्हटलं, लंब म्हणजे काय तर परपेंडिक्युलर, ही एक गोष्ट लक्षात येते. त्याचबरोबर हा बघितला तर खालच्या दिशेने, म्हणजे याच्या वेगामध्ये फरक कोणामुळे होत आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे जे त्वरण आहे, त्वरण म्हणजेच काय होणार, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही एक गोष्ट लक्षात ठेवसा. पण तो खालच्या उडीमध्ये ओढत आहे, म्हणून आपण जी बरोबर किती घेणार, वजा. आणि जीची जी संख्या असते ही असते 9.8. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर युनिट पण लक्षात ठेवा, मीटर सेकंड स्क्वेअर. हे कशाचं, तर या आपलं ॲक्सेलरेशन म्हणजे काय म्हणून आपण या त्वरणचं. आता इथे आपण बघितलं तर डिस्प्लेसमेंट आहे, सोबत त्वरण पण आहे. ज्या आपण बघितलं समीकरणामध्ये आपल्याकडे मुलांना डिस्प्लेसमेंट असेल, त्याचबरोबर त्वरण असेल, तर आपण समीकरण तिसऱ्या समीकरणानुसार आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. म्हणजे v² बरोबर किती, u² प्लस ट्वाईस AS. आता इथे बघितला तर आपण अंतिम वेग हा आपल्याला 0 दिलेला आहे, तो 0 नोट करून घेऊ. u² अधिक 2 गुणेला, आता हा जो a म्हणजे काय आहे, तर g काय आहे, तर वजा म्हणजे किती, तर वजा 9.8 गुणेला s म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेला आहे 2.5. त्याचबरोबर बघा निगेटिव्ह अधिक म्हणजे काय होणार, वजा, म्हणजे 2 गुणेला 9.8, एक सेकंड, म्हणजे हा u² वजा 2 गुणेला 9.8 इंटू किती, 2.5. याचा आपण गुणाकार करू, केला तर हा येतो 49, म्हणजे 49. वजा तिकडे गेली तर प्लस होणार, म्हणजे u² बरोबर किती, 49. तर u बरोबर वर्गमूळामध्ये 49, म्हणजे उत्तर असणार 7. पण 7 का असणार, मीटर प्रति सेकंद. कारण आपल्याला बघितलं तर इथं मीटरमध्ये हा उडी मारत आहे, म्हणून हा याचा जो चाल आहे हे सुद्धा आपण मीटर प्रति सेकंदमध्येच घेऊ. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. एक आणखी प्रश्न घेऊ यावरचा, आणखी आपल्याला बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिलेला आहे, जर एक बोट विराम अवस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जाते, जर ती 5 सेकंदात 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल, तर निर्माण झालेला त्वरण आणि दिलेल्या वेळेत पार केलेले अंतर किती असणार. म्हणजे त्वरण म्हणजे आपल्याला का विचारलेलं आहे, ॲक्सेलरेशन. आणि दुसरं बघितलेलं आहे तर पार केलेलं अंतर म्हणजे काय विचारलेलं आहे, तर डिस्टन्स विचारलेलं आहे. आता आपल्याला बघा काळजीपूर्वक, त्वरण म्हणजे काय, तर त्वरण हा काय असतो, वेगामधील बदल असतो. म्हणजे त्वरण आपल्याला कसं काढू आपण, तर वेगामधील बदल. आता त्याच्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. त्वरण म्हणजे काय होतो, वेगामधील बदल. त्यामध्ये आपण अंतिम वेग वजा काय घेतो, सुरुवातीचा वेग, आणि भागीला आपण काल म्हणजे काय घेतो, t. म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणजे अंतिम वेग किती आहे, 5 सेकंदानंतर तो 15 मीटर प्रति सेकंदाने गाठतो म्हटलं. म्हणजे हा झालेला 15 वजा सुरुवातीचा बघितलं तर इथं म्हटलेला आहे विराम अवस्थेत, म्हणजे स्थिर असताना 0 भागेला सेकंद किती दिलेला आहे, 5. म्हणजे याच्यावरून आपल्याला जे त्वरण आहे 15 भागेला 5 म्हणजे किती, 3. आणि त्वरणाचं जे पण आपलं युनिट आहे हे मीटर प्रति सेकंदचा वर्ग. म्हणजे आपल्याला त्वरण मिळालेलं आहे. आता आपण बघू मुलांना, त्वरण नंतर आता आपल्याला काढायचं आहे अंतर काढण्यासाठी बघितलं तर आपल्याला जे दुसऱ्या क्रमांकाचं जे समीकरण आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं तर डिस्प्लेसमेंट बरोबर हा किती घेतो, ut अधिक हाफ at².
आता इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. म्हणजे दिलेल्या वेळात पार केलेलं अंतर म्हणजे काय, तर एका रेषेतलं अंतर म्हणजे आपल्याला काय म्हणू आपण इथे डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी बघा सुरुवातीचा वेग 0 दिलेला म्हणून 0 हा हाफ गुणेला ए म्हणजे काय म्हणू आपण त्वरण इथे आपल्याला दिलेला आहे. त्वरण आपण काढलेला आहे किती 3. त्याचबरोबर जो वेळ आहे हा आहे 5चा वर्ग. म्हणजे याचा अर्थ हा हाफ गुणेला 3 गुणेला 25. त्याचं आपण उत्तर कॅल्क्युलेट केलं तर हे येते 37.5 मीटर. म्हणजे मुलांना सॉरी मी थोडंसं माझं बोलत असताना थोडंसं चुकलं होतं. इथे बघा दिलेल्या वेळात पार केलेलं अंतर म्हणते. म्हणजे हे अंतर आपण एका सरळ रेषेत पार करतो म्हणून याला आपण काय म्हणू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय म्हणू आपण याच्याला काय म्हणू आपण विस्थापन म्हणजे काय तर यस. तर हे थोडंसं याच्याबद्दल थोडीशी माफी मागतो. ओके, आता बघितलं मुलांना तर आपण जे पण आपल्याला प्रश्न दिलेले होते ते प्रश्न आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर एक आता थोडीशी वेगळ्या नंबरची कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्ट ती पहिले समजून घेऊ. प्रश्न दिलेला बघा एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्या तोफ गोळ्यातून उडल्यानंतर तोफ 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रक्षेपित होते तर त्या तोफेचा संवेग किती. संवेग म्हणजे काय मुलांना तर मोमेंटम. बरोबर आहे. संवेग म्हणजे काय म्हणतो आपण मोमेंटम. आता हा मोमेंटम म्हणजे काय होतो तर मोमेंटम आपण नोट करतो, काळजीपूर्वक लक्ष देसान, पीनी नोट करतो. हा पी बरोबर काय म्हणजे संवेग बरोबर काय तर जे पण एखाद्या वस्तूचं जे पण वस्तुमान आहे गुणेला त्याचा काय घेतो वेग. म्हणजे संवेग म्हणजे काय होते तर एखाद्या वस्तूचं वस्तुमान गुणेला आपण काय घेतो वेग म्हणजे आपल्याला काय भेटते संवेग म्हणजे मोमेंटम. मग आपल्याकडे बघितलं तर वस्तुमान किती दिलेलं आहे तर 500 kg आहे गुणेला वेलॉसिटी म्हणजे आपल्याला वेग दिलेला आहे किती 0.25. आता बघा मुलांना 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून हे 2 शून्य काय होणार कॅन्सल. मग आता आपण 5 गुणेला 25 करू तर उत्तर असणार 125. पण आपण काढत काय मुलांना मोमेंटम काढत आहोत तर याचं उत्तर म्हणजे याचं युनिट काय असणार तर सिम्पलचं लॉजिक आहे. वस्तुमान आपण बघितलं मुलांना तर kg मध्ये आपण नोट करतो. त्याचबरोबर आपल्याकडं वेग आपण मीटर प्रति सेकंदनुसार करतो. या दोघांचा आपण गुणाकार केला तर हा काय येणार kg मीटर प्रति सेकंद. म्हणजे याचं उत्तर असणार kg मीटर प्रति सेकंद. हे काय असणार आपलं उत्तर म्हणजे संवेग म्हणजे मोमेंटम. आता हे आपण एवढे सर्व 5च्या 5ही प्रश्न बघितले मुलांना ते सर्व स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करसान, त्याचबरोबर सबस्क्राईब करसान, व्हिडिओला शेअरसुद्धा करसान. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.